सुखांचे सुगंध, पण दुःखांची सावली, प्रेम आणि भीतीचे संगम. आता ही कहाणी 3 वर्षाआधी पंकज आपल्या सायकलमध्ये खूप आनंदाने चालत होता. सायकलच्या टोपलीमध्ये गुलाब ठेवले होते. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास होता. तो हसतच लगातार सायकल चालवत होता. कुठेही नाही थांबला. पंकज अनाथालयाच्या जवळ बसतो. तो सायकलला भिंतीजवळ उभा करतो आणि आपले कपडे ठीक करतो. तो लगेचच गुलदस्ता हातात पकडून पंकज अनाथालयाच्या लॉबीमध्ये जाऊन पोहोचतो आणि त्याच्या चिंतेने भरलेल्या डोळ्यामध्ये एक हास्य येतं. एक मुलगी पलटते आणि ती अजून मुली नसून ती शिप्रा होती. ती पंकजच्याकडे इशारा करते की तो तिच्याकडे येईल. पंकज दुसरीकडे बघून फक्त तिच्या डोळ्यामध्ये बघत होता. काहीच न बघितलं, फक्त तिचा सुंदर चेहरा आणि तिची शांतता आणि सर्वांच्या प्रकृतीचं प्रेम फक्त एवढंच. अनाथालयाची सगळी मुलं तिच्यासोबत खेळत आणि शिप्रा पंकज जवळ जाते आणि त्याला त्याच्या स्वप्नातल्या दुनियातनं बाहेर काढते. अरे काय उभा राहून बघतोस? अरे नाही नाही काही नाही. शिप्रा पंकजच्या हातातनं गुलदस्ता खेचते. दे, हे मला देऊन टाक. अरे पण हे पंकज काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण अचानक सर्व विसरतो आणि शिप्रा बरोबर त्या मस्तीमध्ये सामील होतो. शिप्रा गुलदस्ताला उघडते आणि त्यामधून त्या फुलांना देखभाल करणाऱ्या आणि अन्य लोकांमध्ये वाटून देते. प्रत्येक फूल देताना ती एक हास्य देते. सर्व खुश होते आणि या क्षणाचा आनंद असे घेत होते की त्यांनी कधी असा अनुभव केलाच नसेल. जश्नाच्या नंतर पंकज आणि शिप्रा घरी जाताना रस्त्यावरती चालत होते. पंकज आपल्या सायकलला हाताने ढकलत बोलत होता, किती मजा आली ना? हो खूपच. तू खुश आहे? खूप जास्त. असं वाटत होतं की हीच तर लाईफ आहे, हिला फक्त मन भरून जगून जाऊ. अच्छा, अजून बाकी? बाकी काय, बस एक चांगला जॉब हवा आणि एक चांगला पार्टनर आणि एक छोटीशी फॅमिली. लाईफ सेट. आणि कुठून मिळेल चांगला पार्टनर? विचार करेन, आता तर माहिती नाही. मला माहिती आहे. काय? पंकज आपल्या खिशातनं एक गुलाब काढतो आणि शिप्राला देतो. शिप्रा हसते, जसं तिला माहिती असेल की काय होणार. अरे काय, मी सिरियस आहे. तुमची सिरियसनेस वाटत आहे. आता तर आहे, पण मी लवकरच हे सगळं करून घेईन. अरे हसत का आहेस यार? मी खरंच बोलतोय. पंकज, जेवढं लक्ष ठेवायचे, पण प्रत्येक वेळेला गोष्टी एवढे सरळ नव्हते. लाईफचं एवढं मोठं डिसिजन घ्यायच्या आधी आपल्या दोघांनाही मला सेटल होताना बघायचं आहे. तसं तुझा उद्या जॉब इंटरव्ह्यू आहे ना, तयारी झाली? आहे तर बहुतेक. शिप्रा आपल्या डोळ्यामध्ये विश्वास घेऊन त्याला बघते आणि त्याच्या खांद्यावरती हलकीशी थापली देते. दुसऱ्या सकाळी पंकज इंटरव्ह्यू पॅनलच्या समोर होता आणि इंटरव्ह्यू घेणारे लोक त्याच्या बोलण्याने खूप खुश होते. यू आर हायर्ड. पंकज लगेचच हसतो आणि सहमतीमध्ये डोकं हलवतो. ऑफिसच्या बाहेर गेल्यानंतर पंकज शिप्राला कॉल करतो. जसंच ती कॉल उचलते, पंकज उत्साहाने लगेचच बोलायला चालू करतो. कॉंग्रॅच्युलेट मी. आय एम हायर्ड. यार मी तुला सांगू पण नाही शकत हाऊ हॅप्पी आय एम. तू कुठे आहेस मला सांग, मी तुला घ्यायला येतो. जसंच तो दुसरीकडे काहीतरी ऐकतो, त्याचा उत्साही चेहरा हळूहळू उदासीन होतो. आजचा दिवस आहे. पंकज आपल्या टेबलवरती झोपला होता आणि त्याचा फोन वाजतो. थोड्या वेळातच त्याचा फोन लगेच वाजतो. त्यावेळेला पंकज उठतो. तो स्क्रीनकडे बघतो. त्याला माहिती पडते की कॉल त्याचा मित्र सुजल करत होता. तो कॉल उचलतो. भाई काय झालं? मी 1 घंट्यापासून तुला कॉल करायचा प्रयत्न करतोय. आज जायचंय की नाही? पंकज काही नाही बोलतो.
आणि तिथे स्थिर बसून राहतो. बाई बाई हॅलो, 1 घंट्यामध्ये मला पिकअप करू शकतोस? ठीक आहे, मी शार्प 1:30 वाजेपर्यंत पोहोचेल. पंकज कॉल ठेवतो, उठतो आणि बाथरूममध्ये जातो. काही वेळानंतर पंकज फुटपाथवरती उभा होता. जेव्हा सुजल त्याला आपल्या बाईकवरती घेऊन जातो, सुजल इंजन चालू करतो. गाडी चालवतो. तो समोर जातो. पंकज आणि सुजल अस्पतालमध्ये पोहोचतात. तो बाईकला पार्किंग एरियामध्ये उभा करतो आणि आतमध्ये जातात. अस्पतालमध्ये पंकज सुजल बरोबर बसला होता. पण डॉक्टर आणि त्याच्या पाठीचा एक्सरे हातामध्ये घेऊन बघत होते. डॉक्टर त्याच्या रोशनीच्या खाली बरोबर बघते आणि असं वाटतं तिला बरोबर समजून नाही येत आहे की पंकजची समस्या काय आहे. मॅम, काही पत्ता लागला? आर यू शुअर? तुमचं काही ॲक्सिडेंट नाही झाला? याचा काय अर्थ डॉक्टर? लास्ट एक्झामिनेशनमध्ये जे तुमचं स्पाईन कर्वेचर होतं, ह्यावेळेला त्याच्यापेक्षाही जास्त झालं आहे. मी पण हा टेस्ट करणार आहे. याचा इलाज काय डॉक्टर? मी काही मेडिसिन्स आणि एक्सरसाइज सांगते, तुम्ही त्याला फॉलो करायला चालू करा. सुजल आणि पंकज एकमेकांना बघतात आणि मग डॉक्टरकडे नजर टाकतात. संध्याकाळी पंकज आणि सुजल एकत्र छोट्याशा हॉटेलमध्ये बसून जेवतात आणि जेवण करतात. ते आपसात बोलतात. हे घे, आजचा जुगाड तर झाला, आता उद्याचं काही माहिती नाही. पंकज थोडा उदास होता. तो फक्त आपल्या सूटला हलवतो आणि खाली नजरेने बघतो. अरे घे, अरे जेव पण यार, तू पण काय लक्षात ठेवशील, दोस्त आहे तुझा. थँक्यू यार, मेन्शन नॉट. तसं यार, एक गोष्ट बोलू? पंकज एक घास खाऊन फक्त आपली मान हलवतो. तू काम करायला कधी चालू करशील यार? पंकज लगेच थांबतो आणि त्याला आता चिडचिडाट होती. बघ, असं नाहीये की मला तुझ्यावर खर्च करायला काही त्रास आहे, पण मी तुला असं नाही बघू शकत यार. आता त्या गोष्टीला जाऊन 3 वर्ष झालेत. आता कधीपर्यंत त्या गोष्टीचा त्रास तू स्वतःला करून घेशील? पंकज आपली बॅग उचलतो आणि त्या चिडचिडीमध्ये तो त्याला बघायला लागला. तो एक छोटासा सोन्याचा लॉकेट काढतो आणि टेबलवरती ठेवतो. हे घे, याला विकून पैसे घेऊन टाक. आता माझ्याकडे हेच राहिलंय. पंकज, पंकज. पंकज घरी जातो. दरवाजा खोलतो आणि बघतो की शिप्रा त्याच्या बिछाण्याजवळ खुर्चीवरती बसली होती. पंकज या क्षणात पहिल्यांदा हसतो. तो बघताच खुश होतो की शिप्रा तिथे बसली आहे. हलकीशी संगीतचा आवाज येतो आणि त्या संगीतच्या आवाजावरती शिप्रा पंकजबरोबर डान्स करते. सर्व काही गुलाबीसं वाटत होतं आणि दोघंही जण एकमेकांच्या प्रेमामध्ये डुबले होते. पंकज तिला कसून पकडून घेतो, जसं की तो त्याला कधी सोडणारच नाही. घड्याळाकडे नजर जाते आणि वेळ रात्रीचे 2:05 झाले होते. दोघंही जण नाचत राहते आणि बाहेर खिडकीतून बघितल्यावरती हे दृश्य खूप सुंदर वाटत होतं. दुसऱ्या सकाळी पंकज आपल्या खोलीच्या फर्शवरती झोपलेला होता आणि त्याच्या मानेवर आणि छातीवरती नखांचे निशाण होते. तो हळूहळू उठतो आणि त्या खुर्चीकडे बघतो जिथे काय बसली होती. पण आता तिथे फक्त एक बावली बसली होती. पंकजच्या डोळ्यात अश्रू होते. तो 3 वर्ष आधीच्या गोष्टी आठवतो.
इंटरव्ह्यूच्या नंतर जेव्हा पंकजने शिप्राला कॉल केला होता तेव्हा शिप्राने बोलली होती की तिला ब्लड कॅन्सर आहे. हे ऐकून पंकज तुटून गेला. त्यानंतर तो प्रत्येक दिवशी हॉस्पिटलमध्ये जायचा आणि तिला हौसला द्यायचा. आणि मग एक दिवशी एवढ्यातच हार मानलीस. आय डोंट वॉन्ट टू लूज यू. आय जस्ट कांट. इट्स ओके पंकज. फक्त विचार कर की हा वेळ आपला नसेलच. आय लव्ह यू. I love you. यानंतर शिप्रा आपला जीव सोडला. पंकजच्या लाख बोलण्यानंतरही तिचा काही उत्तर नाही येत. हे सर्व आठवण करून पंकज रडायला लागला. तो या दुःखामध्ये एवढा डुबला होता की त्याने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो असं नाही करू शकला. काही दिवसानंतर पंकजला एक असा व्यक्ती मिळाला ज्याने शिप्राच्या आत्माशी जोडलेली एक बाहुली बनवली होती. एक गोष्ट लक्षात ठेव, ही शिप्रा नाही, ही फक्त तिची सावली आहे. पण ह्याच्यासोबत राहायचे काही रूल्स आहेत. जसं की त्याला तू नेहमी तुझ्या सोबत ठेव. लक्षात ठेव, कधीच ही एकटी नसेल. आणि जर कधी ही एकटी राहिली तर न विसरता सुद्धा रात्री 1 ते 3च्या आतमध्ये घरी नको जाऊस. आणि जर असं झालं तर ती आयामच्या त्या दरवाजाला जोडलेली आहे जिथून फक्त शिप्रा नाही अजून पण कोणी येऊ शकतो. रात्री 1 ते 3च्या आतमध्ये तिच्यावरती राक्षसी आत्मा हावी होती. त्या तुला बोलवतील, फसवतील आणि हळूहळू सोबत घेऊन जातील. काही गोष्ट छोटी असते, जसं इथं स्वतःचं हलणं, पण हळूहळू वेळेनुसार त्या शक्तीला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी त्याची गरज नाही पडणार. ती तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करेल, पण तुझं तिच्यावरती प्रेम करणं मना आहे. हे ऐकून पंकज सर्व विसरतो. एकदा परत जसं त्याच्या जीवनामध्ये आनंद आला असेल. पंकजसाठी आता त्याच्याजवळ शिप्रा होती. तो नेहमी तिला आपल्या जवळ ठेवायचा, तिच्यासोबतच राहायचा, खेळायचा आणि आपलं प्रेम व्यक्त करायचा. पंकज या आठवणीतनं बाहेर होते. ती बाहुली तिथेच बसली होती. तिचे डोळे खूप अशांत होते, कारण आज त्या बाहुलीचे डोळे खूप होते. दुसरीकडे सुजल पंकजला खूप वेळा कॉल करायचा प्रयत्न करतो, पण पंकज फोन नाही उचलत. दुसरीकडे पंकज उठतो आणि एका भांड्यामध्ये पाणी उकळवतो. तेवढ्यातच त्याला पाण्यामध्ये शिप्राची सावली दिसते. तो लगेचच मागे वळतो आणि तिला बघायला लागला आणि बघतो की शिप्रा त्याच्या मागे उभी आहे. काही न विचार करता पंकज तिला मिठी मारतो आणि अचानक तिला समजतं की हे काहीच नाही, तर ती तीच बाहुली आहे जी खुर्चीवरती बसली होती. हे पहिल्यांदा होतं जेव्हा बाहुली स्वतः आपली जागा बदलते. भीती पंकजला होते. तो बाहुलीला एकदम धरतो आणि खोलीमध्ये धावतो. तिला खुर्चीला बांधून देतो आणि वरून चादर टाकतो. तो भीतीने घाबरतो. त्याची होठही कापतात. पंकज बिछाण्यावरती जातो आणि आपल्यावरती चादर घेतो आणि भीतीने कापत राहतो आणि झोपतो. पंकज जागा होतो तर बघतो की शिप्रा त्याच्या बाजूला झोपली आहे. तो लगेचच जोरात तिला पकडतो आणि तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडतो. कुठे निघून गेली होतीस तू? मी तर घाबरलो होतो. मला सोडून नको जाऊस. कधी नाही पंकज, कधीच नाही. मी आता त्यासोबत घेऊन जायला आली आहे. पंकजचा चेहरा बदलून जातो. तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि समजतो की ही शिप्रा नाही, तर कोणा दुसरीचा चेहरा आहे. तो तिच्याकडे बघून हसतो. पंकज बोलतो. पंकज आपल्या बिछाण्यावरती बघतो तर त्याला समजते की हे फक्त स्वप्न होतं. तो मोकळा श्वास घेतो तर दुसरीकडे बघतो की ती शिप्रा तिथेच खुर्चीवरती बसली होती आणि त्याला बघत होती. काही शक नसून तिच्या डोळ्यामध्ये फक्त प्रेम होतं. यावेळेला परत पंकज सगळं काही विसरतो आणि तिच्याजवळ जातो. त्या दिवशी मी सगळ्या रेषा तोडल्या ज्यांनी मला थांबवलं होतं. मी स्वतःला तिच्या हवाले करून टाकलं. प्रत्येक दिवस, संध्याकाळ, रात्र तिची झाली होती. मी ती प्रत्येक गोष्ट केली जी बरोबर नव्हती, पण आता ही चूक मला संपवायला लागली होती. पंकज आपल्या बिछाण्यावरती बसला होता आणि असा रडत होता की जसं त्याने कोणता
त्याच्या समोर खूप पोलराईड फोटोज ठेवले होते ज्याच्यामध्ये तो शिप्राबरोबर होता. तो वरती बघतो आणि आपल्या खोलीच्या खोल्यामध्ये चिकटली जसं की ती बाळ असते. अंकुश तिला धरतो आणि तिने धावतो आणि तेवढ्यातच त्याला पाहून बनवणाऱ्या गोष्टीची आठवण येते. ती तुझ्यावरती प्रेमाचं नाटक करेल, पण तुझं तिच्यावर प्रेम करणं मना आहे.